कर्जत तालुक्यातील भोपळेवाडी येथे राहणारी 20 वर्षीय वैशाली भरत ठोंबरे या तरुणीचा नेरळ येथील चिल्लार नदीमध्ये बुडून मृत्यू झालाय। बोरवाडी येथील हासू पाधीर यांची भाची वैशाली रक्षाबंधन कार्यक्रमासाठी मामाकडे आली होती। ती आपल्या मैत्रिणी पूजा देवरे, सोनाली बुजाडा आणि मामाची मुलगी पूनम पाधीर या मैत्रिणींसह दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी चिल्लार नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्याचं समजतं। नदीवर कपडे धुवत असताना वैशाली ठोंबरे हिचा पाय नदीवरील खडकावरून घसरला। त्यानंतर वैशाली पाण्यात बुडाली। तिच्या मैत्रिणींनी वैशालीचा शोध घेण्यासाठी नदीच्या पाण्यात उड्या घेतल्या, मात्र त्या ठिकाणी पाणी खोल असल्यानं वैशालीने तळ गाठला होता, असं सूत्रांमार्फत सांगण्यात आलं। बोरवाडी आणि किकवी येथील ग्रामस्थांना ही माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ चिल्लार नदीवर पोहोचले। त्या ठिकाणी महसूल मंडळ अधिकारी किरण बोरसेकर, तलाठी पार्वती वाघ यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पावसाचा जोर कमी असल्यानं नदी नेहमीसारखी वाहत होती, तरी देखील नदी पात्रात बुडालेली वैशाली ठोंबरे ही सापडली नाही। तब्बल 2 तास शोध मोहीम घेण्यात आली। त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर वैशाली ठोंबरे हिचा शोध लागला आणि तिला थेट कशेळे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं। डॉक्टरांनी वैशालीला तपासल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं आणि तिच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला। त्याच ठिकाणी मृताचं शवविच्छेदन करून मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याचं सूत्रांमार्फत सांगण्यात आलं। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। या दुर्दैवी घटनेनं कशेळे, खांडस, नांदगाव परिसरात शोककळा पसरली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।